नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे सवत. कविताला दिवस गेले आणि तिच्या घरामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तसं पाहिलं तर तिला पहिल्या 2 मुली होत्या, पण केवळ तिच्या सासू सासऱ्याच्या हट्टापायी पुन्हा तिला मूल होऊ देणं त्यांनी भाग पाडलेलं होतं. कारण तिच्या सासू सासऱ्यांना तिचा नवरा एकुलता एक होता आणि मग त्यांना वाटलं की आता आपल्या मुलाला मुलगा व्हावा आणि त्यामुळं त्यांनी ह्या दोघांनाही सांगितलेलं होतं की आम्हाला तिसरं नातवंड पाहिजे. आणि सुदैवाने तिला दिवस गेले. बघता मग दिवसामासा दिवस कसे उलटून गेले कळलं नाही आणि शेवटी 8वा महिना पूर्ण झाला आणि 9व्याची सावली तिच्यावर पडली. तसं तिची सासू म्हणाली की कविता, अगं तुझ्या आईला सांग की तुझ्या छोट्या बहिणीला या ठिकाणी तुझ्या बाळणपणाला पाठव. मी तर आहेच तिला हातभार लावायला, पण ती आली म्हणजे 2 मुलींचं करणं उठणं बसणं मला होणार नाही आणि तिच्यामुळं मला जरा बरं वाटेल आणि सोबतही होईल आणि कामही होईल. कविताला ती सूचना आवडली आणि तसं तिनं घरी निरोप पाठवला. तिच्या वडिलांचा निरोप आला की ठीक आहे, मी तिला 2 दिवसात घेऊन येतो. आणि मग कविताची लहान बहीण, लहान म्हणजे ती सुद्धा आता वयात आलेली आणि तिच्याही लग्नासाठी स्थळं पाहणं सुरू होतं. तेवढ्यात या घरी आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आणि मग तिच्या सासूची काळजी मिटली. बघता बघता 1 महिना कसा गेला कळलं नाही. तोपर्यंत तिची बहीण घरात चांगली रुळलेली होती. कुणाला काय हवं, कुणाला काय नको, मुलींचे वेण्या घालणं, त्यांना शाळेत पाठवणं, ही कामं ती करू लागली. त्यांचे डबे तयार करणं, कविताच्या नवऱ्याचा डबा तयार करणं हे सुरू झालं. आता नवीन असताना थोडेसे ती बुजरी झाली, पण जसजसे दिवस गेले आणि तिचा मेव्हणाही मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा होता, विनोदी होता आणि त्यामुळं सतत हसत खेळत घरामध्ये वातावरण अतिशय चांगलं चाललेलं होतं. कवितालाही आनंद झाला की चला माझी बहीण आता सगळं सांभाळून घ्यायला लागलेली आहे आणि मला आता काही काळजी राहिलेली नाही, म्हणून ती मनानं निवांत झाली. आणि एक दिवस पहाटेच तिच्या पोटामध्ये कळा सुरू झाल्या. तसं तिनं सासूला सांगितलं आणि मग सासूनं नवऱ्याला वगैरे सांगून सकाळी तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केली. घरात सगळ्यांची धावपळ सुरू झाली, कारण ती डिलिव्हरी कधीही होऊ शकली असती आणि म्हणून तिच्या बहिणीनं मुलींचं सगळं आवरलं आणि तिच्या नवऱ्यानं सकाळीच मुलींना शाळेत सोडलं. त्यानंतर तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर अजून उशीर होता. डॉक्टर म्हणाले की काय काळजी करू नका, नॉर्मल डिलिव्हरी होईल. आणि मग तो निवांत बसला. तेवढ्यात काय झालं होतं की या दरम्यान थोडंसं वातावरण घरातलं हसतं खेळतं असल्यामुळं तिची बहीण जी होती ती एकदम अशी घरात मोकळी वागायची आणि त्यामुळं कविताच्या नवऱ्याचं आणि तिचं थोडंसं पटायला लागलेलं होतं. त्यानंतर ती दवाखान्यात गेल्यानंतर तिनं सगळं घर आवरलं आणि तिला असं वाटलं की बहिणीचा डबा घेऊन जावं, पण तिची सासू म्हणाली की नको, तोच येईल डबा न्यायला, तू घर काय सोडू नकोस. आणि मग ती थांबली घरी. तेवढ्यात मग कविता डिलिव्हरी झाली, मुलगा झाला आणि त्याला इतका आनंद झाला की त्यानं सगळीकडं मग घरी गेला, पेढेचा बॉक्स घेऊन घरी गेला, सगळ्यांना पेढे दिले, सगळ्यांना आनंद झाला. आणि मग कधी एकदा बाळाला बघेन असं आजीला झालं आणि सासू सासरे आणि तिची बहीण टांग्यामध्ये बसून मग तिला पाहायला दवाखान्यामध्ये गेले. बाळ अतिशय सुंदर गुटगुटीत होतं. मुलगा असा पैलवानच्या पैलवान मस्त होता. सगळ्यांना खूप आनंद झाला. सासू म्हणाली आता मारायला मी मोकळे झाले. कविता म्हणाली अहो सासूबाई, आता सगळं तर याचं करायचं आहे, तुम्हालाच आवड होती ना, मुलगा पाहिजे. असं हास्य विनोदामध्ये त्याचा तो वेळ गेला आणि नंतर सगळे निवांत घरी आले. सगळ्या मोहल्ल्यामध्ये पेढे वाटले, आनंद झाला. आणि मग हा आनंद जितका चांगला होता तितकंच त्याला थोडी कुणाची तरी नजर लागावी असं पुढं घडायला लागलं. कारण कविता जवळजवळ 10 दिवस दवाखान्यात राहणार होती
आणि या दरम्यान कविताची बहीण आणि तिचा नवरा यांच्यामध्ये नकळत एक सूर जमला. एकमेकाच्या कधी एकत्र ओढले गेले एकमेकाकडं, कधी आकर्षित झाले, त्यांचं त्यांनाच कळालं नाही. आणि मग पहिल्यांदा डोळ्यांची भाषा, नंतर स्पर्शाची भाषा, असं एकमेकाकडे इतके आकर्षले गेले की एक दिवस असा आला की आपण दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाही, इथपर्यंत त्यांच्या प्रेमाची मजल गेली. दोघांनाही कळत होतं की आपण हे चुकीचं करतोय, पण मन मानायला तयार नव्हतं. कारण आपण म्हणतो ना की प्रेम हे आंधळं असतं, कुणी कुणावरही करावं. तर असं हे प्रेम त्यांचं आंधळं झालं आणि आपण काय करतो याची जाणीव त्या मुलीला नव्हती. आपण आपल्या बहिणीच्या संसारात विष घालवतोय याची तिला कल्पना नव्हती आणि त्यालाही कळत नव्हतं की आता सुदैवानं आपल्याला मुलगा झाला, पहिल्या 2 मुली आहेत आणि एवढा चांगला संसार, चांगली बायको सोडून आपल्याला हे काय अवदसा आठवली, असंही त्याला कधी वाटलं नाही. आणि मग जे व्हायचं ते झालं. एकमेकांनी आणाभागा घेतल्या की ती म्हणाली, भाऊजी मी आता तुमच्याशीच लग्न करणार, मी दुसरीकडे मुलगा बी बघणार नाही आणि जाणारही नाही. त्यांच्यात असं चाललेलं असतानाच कविताचं घरी यायचा दिवस उजाडला आणि तो तिला भेटायला गेला, घरी आणायला गेला. आणायला गेल्यानंतर आपल्या नवऱ्याचा बायका चेहरा पटकन वाचतात. आपल्या नवऱ्याचा पहिल्या दिवसापासूनचा जो म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याचा उत्साह त्याने पाहिला आणि मग तिला असं वाटलं की आता काहीतरी बदल होतोय आणि मग हे बरोबर नाही असं तिला वाटायला लागलं आणि ती थोडी साशंक झाली. कारण बहिणीच्या डोळ्यात ही वेगळी चमक, आपल्या नवऱ्याचंही वेगळंच काहीतरी चाललंय, हे तिला थोडं दवाखान्यात आल्यानंतरच जाणवलं. पण जेव्हा ती घरी आली तेव्हा ती बारकाईनं बघायला लागली. तेव्हा ते लक्षात आलं की माझा संसार आता विस्कटतो की काय. आणि मग ह्या काळजीनं, ह्या चिंतेनं तिला ग्रासलं गेलं, पण स्पष्ट बोलत नव्हती. नवऱ्याला बोलावं तरी पंचायत, बहिणीला बोलावं तरी पंचायत, ती आतल्यात कुडत राहिली. पण त्यांचं ते वागणं जे आहे ते तिला खटकायला लागलं. सासूही थोडी साशंकच होती. आणि मग एक दिवस ती बहिणीला म्हणाली की झाला तर 1.25 महिना झालाय मला, मी बाबांना बोलवते आणि तू घरी जा. ती म्हणे नको ताई, राहते अजून महिनाभर, बाळ लहान आहे ना, त्याला आंघोळ घालायला करायला तुला नको म्हणली. माझं मी सगळं करते, एखादी बाई ठेवते, पण तू जा. त्यानंतर मग तिचा नवऱ्यानं पुढाकार घेतला की नाही नाही, तिला अजून 1-2 महिने राहू दे, बाळ लहान आहे, तुझी तब्येत अजून नाजूक आहे आणि ती राहील कामाला. जेव्हा नवऱ्यानं नको म्हटला तेव्हा तर आणखीनच तिचं म्हणजे काळजाला तिच्या घरं पडली की नाही बरोबर ह्यांचे आता हे सूत जमलेलं आहे आणि आपला संसार आता टिकणार नाही. या चिंतेनं अक्षरशः तिचं दूध आटून गेलं. रडायला लागली, रात्र रात्र अंथरुणात रडायला लागली. काय करावं तिला कळेना. आणि मग तिनं तिची आई आणि वडील जेव्हा भेटायला आले तेव्हा तिनं सांगितलं की बाबा आता हिला घेऊन जा, माझं मी करते घरातलं. तेव्हा तिचा नवरा बेधडक बोलला की नाही, ती कुठेही जाणार नाही, ती आता इथंच राहणार आहे. तिचे सासरे तोंडाकडे बघायला लागला, म्हणजे तिचे वडील तोंडाकडे बघायला लागले जावयाचे की असं काय बोलतात. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही आता दोघं लग्न करणार आहोत. सगळं घर शांत झालं. कविताच्या पायाखालची जमीन सरकली, डोळ्यापुढे अंधारी आली आणि काय ओक्साबोक्षी रडू, कुणाच्या गळ्यात पडून रडू काही तिला कळेना. थंडगार शरीर पडलं आणि ती खाली मान घालून मुसमुसायला लागली. सगळं वातावरण तप्त झालेलं, कुणाला शब्दच फुटेना की अशी सिच्युएशन कधी निर्माण झाली आणि काय झालं कोणाला कळेना. कविताची आई पण खूप दुःखी झाली आणि उठून खाडकन आपल्या मुलीच्या मुस्काडात दिलं. म्हणजे काय चालवलेस तू? अगं तू बहीण आहेस तिच्या पाठची, सवत बनायला येऊ नकोस आणि सवत बनू नकोस, मी हे होऊ देणार नाही. पण तिने सांगितलं आई काहीही झालं तरी आता मी यांच्याशी भाऊजीशीच लग्न करणार आहे, मी परत दुसऱ्या कुठल्याही मुलाचा विचार करणार नाही आणि जर यांच्याशी लग्न नाही झालं तर मी जीव देईन, विहिरीत उडी मारून मी जीव देईन, अशी तिने चक्क धमकी दिली आईवडिलांना. आणि सगळे अवाक झाले आणि शेवटी व्हायचं तेच झालं. कविताची बहीण आणि तिचा नवरा या दोघांचं त्यांनी कोर्ट मॅरेज केलं
आणि अशा पद्धतीनं बाळंतपणाला आलेली बहीण, सख्खी बहीण, की जिच्यावर खूप विश्वास होता, ती बहीण शेवटी तिची सवत बनली आणि कविताच्या दुःखाला पारावार उरला नाही. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.